मैदानामध्ये जे मनोज जरांगे पाटील यांचं आंदोलन प्रस्तावित आहे, पोलिसांनी खरं तर या विषयामध्ये नोटीस बजावली। अर्थात या नोटीसमध्ये एक तांत्रिक मुद्दा होता, आंदोलनाची जागा बदलण्याचं सूचित केलं होतं। त्यासाठी अनेक वेगळ्या प्रकारचे कारण दिले। खरं तर हायकोर्टात दाद मागणार होते, पण पोलीस उपायुक्त यांच्यासोबत या आंदोलक पूर्ण शिष्टमंडळानं चर्चा केली। आशिष राजे आपल्यासोबत आहेत, काय झालं नेमकं आज चर्चेत? चर्चेमध्ये सरांना आम्ही एवढं सांगितलं की आंदोलनाचं जे ठिकाण आहे हे ज्यावेळेस इथे अर्ज केला गेला तर ती तारीख होती 1 आणि प्रशासनाला याची पूर्ण कल्पना होती की अर्ज इथे आलेला आहे। या अर्जावर त्यांनी कोणत्या प्रकारे कारवाई केली हे आज प्रशासनाकडे उपलब्ध नाही आहे, नंबर 1। आणि ती बाजू काल कोर्टाकडे त्यांनी मांडलेली नाही, हा त्यांचा विषय झाला। यांना सगळ्यांना पूर्वकल्पना अशी होती की मनोज दादा तिथून 20 तारखेला येणार आहे, सर्व मीडियाने तुमच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्राला, सर्व देशाला, सर्व जगाला आपल्या पद्धतीने कसे ते येणार आहेत या पद्धतीने तिथे तुम्ही सांगितलेलं आहे। आणि त्यांचा ट्रॅक हा त्या रोज त्या चालण्याप्रमाणे ते त्या तारखेप्रमाणे तिथे चालतात। तिथे आजपर्यंत पुन्हा किंवा लोणावळापर्यंत येऊच तर कुठलाही असा अनुचित प्रकार घडलेला नाही, ही महत्वाचा मुद्दा सगळ्यांनी लक्षात घ्यावा। दुसरा मुद्दा असा आहे की ह्यांनी जी ही नोटीस दिलेली आहे ही 3:30 वाजता 4 वाजता देत आहेत, ही देताना ही कायद्यात बसते का हा एक विषय आहे। आणि ही कायद्यात बसत नसेल तर ती त्यांना लागू होते का? आता विषय राहिला 5000 लोकांची कॅपॅसिटी आहे, या गोष्टी सरकारने बघायच्या आहेत। कोणत्याही आंदोलनाची परवानगी ही मागितली तरी ती सरकार किंवा कोणत्याही प्रशासनाचं पक्षाचं सरकार तिथे असेल तर ती कधी देत नाही, हे लक्षात घ्यावं। हे आपल्या माध्यमातून सगळ्यांना समजलं पाहिजे। परंतु हा जो प्रश्न आहे हा प्रश्न एका याचिकेच्या उत्तरावर त्यांनी तिथे दिलेला आहे की तुम्ही हे काळजी घेणं गरजेचं आहे आणि त्यांनी त्या पद्धतीने ती नोटीस त्यांना दिली। अखेर चर्चेतनं तोडगा काय निघाला? त्यांनी हे सांगितलं की तुम्ही हे जे काय चालू आहे तिथे बंधन त्या ऑर्डरमध्ये कुठेही नाही की त्यांनी करू नये। त्यांनी त्या ऑर्डरप्रमाणे कुठेही इथे बंधन नाही की ते करू शकणार नाही। कायद्याच्या भाषेमध्ये जर का बघितलं गेलं तर ती जी नोटीस जारी केलेली आहे त्या नोटीसमध्ये अगदी अक्षरशः डोक्याने खेळलेत। पण आता नेमकी तुमची भूमिका काय असणार? आंदोलन होणार आझाद मैदानमध्येच होणार, कारण पोलिसांचे जे नोटीस इश्यू केलेली आहे त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की 5000 व्यक्तीपर्यंत तुम्ही बसू शकता। येऊ द्या, आम्ही त्यांना सांगितले की साहेब 5000 काय किती बसतील आझाद मैदानमध्ये आम्ही बसू, त्याच्यानंतर जर जास्तच हे होत असतील तर दुसरं जे मैदान आम्ही मागितलेलं आहे तिथं दुसरं बी ग्राउंड ही बनवून तिथे उरलेले बसतील आणि आंदोलन हे मनोज जरांगे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली हे चालणार आणि शांततेत चालणार आहे। त्याकरिता कुठेही माघार नाही आहे हे आम्ही आझाद मैदानमधून सर्वांना सांगतोय। भले यासाठी कायद्याची लढाई लढण्यासाठी आशिष राजे आहेत, दुबे पाटील आणि आमचे जवळपास 200 ते 300 वकील आम्ही सज्ज आहोत। त्यामुळे शांततेत संविधानिक मार्गाने हा लढा आम्ही देऊ। दुबे पाटील, खरं तर मुद्दा महत्वाचा आहे, म्हणजे जिथे जिथे कायद्याचे किचकट प्रश्न निर्माण होतात तिथे ते तुम्ही आग्रही भूमिका घेतात। काय आता भूमिका आहे कायद्याच्या कसोटीवर? हे बघा, हे जे आझाद मैदान हे जे ठिकाण आहे हे हायकोर्टच्या आदेशाप्रमाणे ठरवण्यात आलेलं आहे। कारण पूर्वी लोक डायरेक्ट मंत्रालयात जायचे, हायकोर्टात डिस्टर्बन्स व्हायचा। हे मॅटर हायकोर्टात गेलं आणि हायकोर्टने सांगितलं सरकारला की तुम्ही एक जागा तयार करा जिथे लोकांचा जो संविधानिक अधिकार आहे आंदोलन करण्याचा तो त्यांना बजावता आला पाहिजे। तर हे जे मैदान ठरवलेलं आहे हायकोर्टच्या आदेशाप्रमाणे ठरलेलं, हायकोर्टच्या सूचनांप्रमाणे ठरलेलं, तर त्या हायकोर्टच्या ऑर्डरचं उल्लंघन करायचं सरकारला कुठलाही अधिकार नाही। म्हणजे त्यांनी तुम्हाला दिलेल्या नोटीसमध्ये त्यांनीच असं म्हटलंय की हा सर्वोच्च न्यायालय किंवा विविध मार्गदर्शक ज्या सूचना दिल्या त्याचं उल्लंघन तुम्ही करू नये, अवमान तुम्ही करू नये। मग अवमान नेमका कोण करतंय? अवमान होण्याचा प्रश्नच नाही, परवानगी आधी मागितली। अवमान कोण करतं? जे कायदेशीर कारवाई न करता करतो तो अवमान करत असतो। आमची परवानगी आहे, संविधानिक अधिकार आहे, संविधानिक अधिकार बजावणं हा जर कंटेम्प्ट असेल तर महाराष्ट्रातल्या देशातल्या जेवढे कोणते आंदोलनं झाले असतील, जसे जंतर मंतरमध्ये झालं असेल तर ते सुद्धा असंविधानिक आहे। त्याच्यानंतरच सरकार 14ला बदललं याची नोंद सगळ्यांनी घ्यावी। कायद्याची बाजू मोठी असते वीरेंद्र, या पुढे जरा काय झालं मग? शेवटी तुम्हाला परवानगी दिली का नाही दिली? म्हणजे दिली नाही तरी तुम्ही आंदोलन करणार हे तुम्ही स्पष्ट केलंय, तरी पण कायदा काय म्हणतोय? आम्ही सांगितलेलंच होतं की उद्या सकाळी प्रजासत्ताक दिनानिमित्त इथे आम्ही ध्वजारोहण करणार, मनोज दादा जारंगे इथेच उपोषणाला बसणार, ही आमची ठाम भूमिका आणि त्याच्यावरती आजही आम्ही ठाम आहोत। मनोज दादा, उद्या तुम्ही मुंबईत या, मुंबई इथे तुम्हाला सज्ज दिसेल। मान्य आहे, मुद्दा हाच आहे। परत आता जी बैठक झाली या शिष्टमंडळ बैठकीतनं शेवटी परवानगीला पोलिसांनी होकार दिला का नाही? अजून पोलिसांकडे शब्दच नव्हते। जेव्हा मोठमोठे धुरंधर उभे राहिले त्यांना आमच्याकडनं चुकीची गोष्ट करून घ्यायची होती आणि नंतर तो जो प्रयत्न आम्ही त्यांचा हाणून पाडला आणि जे मराठ्यांचे शिलेदार सर्व उभे राहिले
त्यांच्याकडे कुठेही शब्द नव्हता. कुठेही एक एक शब्द या लोकांनी असा खोलला की त्यांच्याकडे कुठेही उत्तर त्याचं नव्हतं. परिणाम हा झाला की त्यांना शेवटी सांगावं लागलं की मला आता सर्व पोलीस खातं हे तुमच्या सहकार्याला आम्ही तत्पर आहोत. तुम्ही आम्हाला सहकार्य करा, आम्ही तुम्हाला सहकार्य. वा 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 यापुढे सहकार्य आणि समन्वय हा एकंदरीत या मीटिंगमध्ये झाला का? हो, सहकार्य आणि समन्वय. हम सब जरांगे बरोबर आहे ते. आणि हा समन्वय जो आहे गेले कित्येक मी मगाशी सांगितल्याप्रमाणे सर्व मोर्चांमध्ये, सर्व आंदोलनामध्ये, सर्व मराठ्यांनी आम्ही सरकारला दरवेळी सहकार्य केलेलं आहे आणि तो आमचा प्लस पॉईंट आहे. आणि आज सर्वात जास्त धन्यवाद द्या आमचे वकील म्हणजे चाणक्य जे आहेत, जे चाणक्य जे आले, चाणाक्ष आणि चाणक्य दुबे पाटील. खरं तर या सगळ्या विषयामध्ये एक मुद्दा मला महत्वाचा तुमच्याकडनं जाणून घ्यायचा आहे की आता या पूर्ण शांततेत आंदोलन तुम्ही करणार, पोलिसांना अश्युअर्ड केलेलं आहे, पण तरीही कोणतं गालबोट लागलं तर? कारण गुणरत्न सदावर्तेला केव्हाही मुभा कोर्टात येण्याची दिलेली आहे कोर्टानं. सरकारने जर आडमुठी भूमिका घेतली आणि त्याच्यातून प्रॉब्लेम निर्माण झाला, ही सरकारची जबाबदारी असेल. मराठा आंदोलनाचा इतिहास आहे. आजपर्यंत मराठा समाजाने कुठेही कायद्याचं उल्लंघन केलेलं नाही. जगातले रेकॉर्ड ब्रेक मोर्चे निघालेले आहेत. अँब्युलन्स असतील, कचरा असेल, ह्या बाबतीत अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने आंदोलनं झालेली आहेत. हे तुम्ही जे सांगताय ते मान्य आहे. हा मोर्चांचा इतिहास आहे. म्हणजे मराठा समाजाने जे महाराष्ट्रात मोर्चे काढले होते 40 मोर्चे अत्यंत देखणे होते, आदर्श होते. जगामधले या मोर्चांचं उदाहरण दिलं जातं. या 58 मोर्चांचं ही सगळ्यात मोठी आहे. मला एकदा प्रश्न विचारला होता की लाईव्ह मध्ये राजे की प्रशांत, या मोर्चामध्ये किती लोक सहभागी आहे, किती लाख लोक सहभागी आहे? 4 लाख, 10 लाख, 25 लाख, 50 लाख? मी उत्तर दिलं होतं की या मोर्चामध्ये सहभागी किती आहेत यापेक्षा एकमतानं, एक दिलानं एकाच कुटुंबातले सगळे लोक एकत्र येऊ शकतात हे अतर्क या मोर्चाने घडवून दाखवलंय. हा मोर्चांचा इतिहास आहे आणि यापुढे तो दिसेल. आणि आता या पार्श्वभूमीवर हे होतंय आंदोलन. राजे, आंदोलनाला गालबोट लागू नये. ज्यावेळेस तुम्ही शिष्टमंडळ या ठिकाणी चर्चा करतात, खरं तर आपल्याला माहिती आहे की म्हणजे की